हॅलो, हाय, नमस्कार. मी रोही स्वागत करते रोहीज किचनमध्ये. आज एक सुंदर परत रेसिपी तुमच्याकडे शेअर करते. सुकं चिकन मस्त रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजिबात स्किप करू नका आणि आवडलं तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा. सगळ्या चिकनच्या रेसिपीचे मेजरमेंट हे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता. आणि तुम्हाला काय अडलंच तर मला कमेंट्स करून विचारू शकता. करूया आपल्या सुका चिकनला सुरुवात. इथे मेजरिंग कपचं अर्धा कप मी तेल घेतलेलं आहे. तेल छानपैकी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकायचे हे तमालपत्र. तमालपत्र मी इथे 2 घेतलेले आहेत, मोठी होती म्हणून त्याचे तुकडे 2 एकाचे 2 करून वगैरे असे टाकलेलं आहे. 2 तमालपत्र तेलावरती छानपैकी गरम झाले की आपण त्याच्यामध्ये बारीक कांदा चिरून टाकायचा आहे. सुकं चिकन असल्यामुळे तेल आणि कांदा जरा जास्त प्रमाणात लागतं, त्याच्यामुळे इथे मी 3 मोठे कांदे घेतले आहेत. छोटे असतील तर जरा 4 घेतले तरीसुद्धा चालतील. बारीक चिरून तेलावरती छानपैकी परतवून घेऊया. त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे 2 टेबलस्पून. आणि ह्याच्यावरती मीठ टाकून आपण छानपैकी हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आपण झाकण ठेवून आपण आपला कांदा हा छान मऊ करून घेऊया. आता आलं लसूणची पेस्ट कांद्यावर टाकले की त्याचा सगळा फ्लेवर त्या तेलामधनं कांद्यामध्ये सगळा मिक्स होतो आणि चिकनला अजून छान टेस्ट येते. त्याच्यामुळे आत्ताच कांदा परत शिजवतानाच त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची. आता झाकण ठेवून आपण हा कांदा आपला छानपैकी मऊसूत करून घेऊया. हे बघा, एक 10 मिनटं छानपैकी आपण शिजवून घेतलेला आहे कांदा छानपैकी नरम झालेला आहे. आता सगळं व्यवस्थित एकदा परतवून घेऊया आणि आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूया. 1/4 टीस्पून हळद आणि 3 टेबलस्पून गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे. हे सगळं आपण परतवून घेऊया. पाणी अजिबात आधी टाकायचंच नाही आहे, कारण का आपण सुकं चिकन करतो आहे. आपण वाफेवरती छानपैकी चिकन शिजवणार आहोत. इथे मी 700 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. चिकन आपण कांद्यावरती टाकून छानपैकी परतवून घेऊया. जो सगळा आपण त्या कांद्याचा मसाला तयार केलेला होता, तो सगळा मसाला आपल्या चिकनला लागला पाहिजे. ते तसं व्यवस्थित आपण आधी ते ढवळून घेऊया. आता छानपैकी ढवळून मिक्स केलेलं आहे आणि त्या झाकण ठेवून 30 ते 35 मिनिटासाठी आपण हे शिजवून घ्यायचं आहे. अजिबात पाणी इथे टाकलेलं नाही आहे. वाफेवरच छानपैकी पाणी सुटलेलं आहे आणि आपलं चिकन हे छानपैकी शिजलेलं आहे. भरपूरशा म्हणजे जवळजवळ 80% तरी आपलं चिकन हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आपण सगळं ते मिक्स करून घेतले. आता थोडंसं आपण त्याला चिकनला अजून थोडासा थिकनेस येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कांदा, लसूण, खोबरं ह्याचं जे वाटण, ह्याची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ते कांदा, खोबरं, लसूणचं जे वाटण आपण तयार केलेलं आहे, जी पेस्ट तयार केलेली आहे, ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे. साधारण 3/4 कप टाकायची आहे, म्हणजे 1 कपला थोडंसं कमी असं आपण ते टाकून घ्यायचं आहे. हे बघा, हे छानपैकी आपण चिकनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर इथे अजिबात केलेला नाही आहे आपण. आणि आता हे सगळं आपण मिक्स केल्यानंतर परत एक साधारण 10 मिनिटासाठी फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे. चिकन आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे. फक्त आपलं ते कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते चिकनमध्ये छानपैकी मुरलं गेल्यासाठी आपण ते झाकण ठेवलं होतं. आणि हे बघा, अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं सुकं चिकन हे तयार झालेलं आहे. सुंदर रेसिपी आहे, खायला खूप टेस्टी अशी आहे. त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा. तुमची कशी बनते तेही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपीज साठी. तोपर्यंत रोहीज किचन 22 सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.